नमस्कार. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. कधी असं वाटलं का की काहीतरी अदृश्य शक्ती तुमच्या आयुष्यात हळूहळू काम करत आहे, पण आपणच ते ओळखत नाही? जर तुम्हाला असे 11 संकेत दिसत असतील जे स्वामी समर्थांची कृपा तुमच्यावर असल्याचे दाखवतात, आणि प्रत्येक संकेतासोबत असा उपाय सांगणार आहे जो तुमचं आयुष्य पूर्णपणे बदलू शकतो, म्हणूनच हे संकेत ऐकल्याशिवाय व्हिडिओला स्किप करू नका, कारण हे संकेत खूप महत्त्वाचे आहेत. पहिला संकेत: अचानक मन खूप शांत होऊ लागते. जिथे आधी चिंता, ताण, अस्वस्थता होती, तिथे एक गूढ शांतता जाणवते. हे साधं नसतं, कारण बाहेरची परिस्थिती तशीच असते, पण काहीतरी आतून बदलत असतो. हा संकेत असतो की तुमच्या मनावर स्वामींचा स्पर्श होत आहे. यावर उपाय: दररोज सकाळी उठल्यावर 5 ते 10 मिनिट शांत बसा. मोबाईल दूर ठेवा, डोळे बंद करा, हळूहळू श्वास घ्या आणि मनात ओम स्वामी समर्थाय नमः असा मंत्र म्हणा. हे करताना कोणताही विचार जबरदस्तीने थांबवू नका, फक्त नावावर लक्ष ठेवा. हळूहळू तुम्हाला जाणवेल की तुमचे मन स्थिर होत आहे. संकेत दुसरा: ओम स्वामी समर्थाय नमः हे नाव मनात सतत फिरत राहतं. तुम्ही काहीही करत असाल, पण आतमध्ये हे नाव सुरूच असतं. हा खूप मोठा संकेत आहे की तुमचं मन योग्य मार्गावर चालत आहे. यावर उपाय: या संकेताला दाबू नका, आत ठेवू नका, उलट त्याला वाढवा. दररोज 108 वेळा माळ जपा. जर माळ नसेल तर मोबाईलमध्ये काउंट करा. सकाळ आणि संध्याकाळ दोन्ही वेळा, आणि शक्य असेल तर गुरुवारी थोडा वेळ जास्त, म्हणजेच 11 माळी जप केला तरी खूप चांगला आहे. तिसरा संकेत: अडचणीच्या वेळी अचानक मदत मिळते. जिथे काहीच उपाय दिसत नाही, तिथे अचानक मार्ग निघतो. कोणीतरी मदतीला येतं किंवा योग्य निर्णय सुचवतं. हे योगायोग नसतात, हे स्वामींनी आपल्यासाठी पाठवलेले एक प्रकारची स्वामींवरची श्रद्धा आणि भक्ती असते. उपाय: जेव्हा अशी मदत मिळते तेव्हा लगेच स्वामींचे आभार माना. मनात किंवा मोठ्याने बोला, धन्यवाद स्वामी समर्था. आणि आठवड्यातून एकदा कोणाला तरी मदत करा. लहानशी मदत जरी असली तरी ती चालेल. यामुळे स्वामींची कृपा टिकून राहते. चौथा संकेत: स्वप्नात देव, मंदिर, प्रकाश आणि साधू दिसणे. ही स्वप्ने साधी नसतात, तुमच्यावर अवचेतन मनाशी जोडलेली असतात. उपाय: अशी स्वप्न आली की उठल्यावर विसरू नका, एक वही ठेवा आणि लिहून ठेवा. त्या दिवशी दिवा लावा आणि 5 मिनिटं स्वामींना प्रार्थना करा आणि स्वामींना म्हणा, मला योग्य मार्ग दाखवा स्वामी. ही अशी प्रार्थना करा. पाचवा संकेत: घरात अचानक शांतता आणि सकारात्मक वातावरण जाणवू लागते. पूर्वीचे तणाव कमी होतात. उपाय: दर संध्याकाळी दिवा लावा, अगरबत्ती किंवा धूप लावा आणि घरात 2 मिनिटं ओम स्वामी समर्थाय मंत्र म्हणा. सगळ्यांना एकत्र बसवा आणि सगळ्यांनी मिळून पूजा करा. 6वा संकेत: वाईट सवयी सोडण्याची इच्छा निर्माण होते. जेव्हा आपल्याला स्वामींची भक्ती मनापासून केलेली असते आणि स्वामी आपल्यासोबत असल्याची जाणीव होते, तेव्हा आपल्याला वाटतं आपल्या शरीरातील अहंकार, वाईट शक्ती ह्या सगळ्या दूर व्हायला पाहिजेत. ज्या गोष्टी आधी आवडत होत्या त्या आता कमी वाटतात. ही स्वामींवरची खूप मोठी श्रद्धा आहे. उपाय: एकदम सगळं सोडू नका, हळूहळू कमी करा. प्रत्येक वेळी इच्छा आली की 2 मिनिटं नामस्मरण करा. नामस्मरण
हे देवाचे सर्वात मोठे साधन आहे. आपल्या स्वामींपर्यंत पोहोचण्याचे 7वा संकेत. लहान लहान यश मिळायला लागतात. कामे सहज होऊ लागतात. जेव्हा स्वामी आपल्याला दर्शन देतात आणि स्वामींची कृपा आपल्यावर चालू असते तेव्हा आपल्याला छोट्या छोट्या कामात यश मिळायला चालू होते. कामे सहज पूर्ण होऊ लागतात आणि मन शांत होऊ लागते. यावर उपाय. प्रत्येक यशानंतर गर्व करू नका. देवाचे आधी आभार माना आणि पुढच्या कामासाठी प्रार्थना करा आणि स्वामींना म्हणा, हे स्वामी, हे जे काम तू आमच्यासाठी केलेस तसेच पुढचं पण काम कर. जर तुम्हाला योग्य वाटत असेल तरच करा. 8वा संकेत. एकटं बसायला आवडू लागते. जेव्हा स्वामी आपल्यावर प्रसन्न होतात तेव्हा आपण एकटे बसू लागतो. देवाचे नामस्मरण करू लागतो. आपल्याला शांतता आवडते. यावर उपाय. हा वेळ वाया घालवू नका. या वेळेत ध्यान करा, स्वामींचे नामस्मरण करा आणि एवढे भक्तीत ओतून जा की स्वामी समर्थ तुम्हाला खरोखरच दर्शन देतील. 9वा संकेत. भीती कमी होते, आत्मविश्वास वाढतो. उपाय. दररोज स्वतःला सांगा, स्वामी माझ्या सोबत आहेत आणि ते माझ्या पाठीशी आहेत. ते असल्यावर मला काहीही टेन्शन घेण्याची गरज नाही. ते योग्य मार्ग दाखवतील आणि कोणत्याही कामाला घाबरू नका, लाजू नका. 10वा संकेत. देवाचं नाव ऐकलं की भावूक वाटतं आणि आतून एक ऊर्जा निर्माण होते की आपलं सगळं चांगलं होणार आहे. ही भावना दाबू नका. मनापासून प्रार्थना करा आणि थोडा वेळ शांत बसा आणि देवाचे स्मरण करा. 11वा संकेत. तुमचे काही विचार खरं ठरू लागतात. जेव्हा तुम्हाला ही कृपा होते तेव्हा तुमचे काही उपाय खरे ठरू लागतात. जेव्हा तुम्हाला असं होत असेल तर हा उपाय नक्की करा. वाईट विचार टाळा. फक्त चांगल्या गोष्टींचा विचार करा आणि रोज नामस्मरण करा. जर तुम्हाला हे संकेत जाणवत असतील तर समजा तुम्ही योग्य मार्गावर आहात. आजपासून सुरुवात करा आणि स्वामी समर्थावर पूर्ण विश्वास ठेवा. जय जय स्वामी समर्थ. स्वामी समर्थ आहेत. आता एक शेवटची आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट जी खूप लोक चुकवतात आणि म्हणूनच त्यांना फायदा मिळत नाही. तुम्ही हे सर्व संकेत ऐकले. कदाचित तुम्हाला यापैकी काही अनुभवही आले असतील, पण प्रश्न हा आहे, तुम्ही यावर कृती करता का? कारण फक्त ऐकून काहीच बदल होत नाही. बदल तेव्हाच होतो जेव्हा तुम्ही मनापासून एक छोटं पाऊल उचलता. आणि आजपासून एक ठरवा, दररोज 10 मिनिटं, जास्त नाही, फक्त 10 मिनिटं स्वतःसाठी आणि स्वामींसाठी देणार. सकाळी उठल्यावर किंवा रात्री झोपण्यापूर्वी मोबाईल बाजूला ठेवणार. डोळे बंद करून आणि शांतपणे ओम स्वामी समर्थ, ओम स्वामी समर्थ, ओम स्वामी समर्थ असे म्हणा. जेव्हा तुम्ही असे म्हणताल तेव्हा तुम्हाला तुमच्या आतून एक नवी ऊर्जा आल्यासारखं वाटेल, एक भीती पूर्ण गेलेली वाटेल आणि माझ्यासोबत आता सगळं काही चांगलं होणार आहे असे वाटत असेल तेव्हा समजा स्वामी समर्थ तुमच्या पाठीशीच आहेत. फक्त ते म्हणतात, पुढे जा, मी तुझ्या मागे आहे. पहिल्या दिवशी कदाचित काही जाणवणार नाही, दुसऱ्या दिवशीही नाही, पण हळूहळू तुमचं मन बदलायला लागेल, तुमचे विचार बदलतील, तुमचं वागणं बदलेल आणि सर्वात महत्त्वाचं तुमचं नशीब बदलायला सुरुवात होईल. कधी कधी आपण मोठे उपाय शोधत राहतो. हे करू का ते करू, उपवास करतो, काहीही करतो, पण खरा बदल छोट्या सवयीमध्ये लपलेला आहे. आपण स्वतःचं मन स्वच्छ ठेवलं, अहंकार बाजूला ठेवला, मीपणा बाजूला ठेवला तर सगळं जग सुंदर दिसायला लागतं. म्हणून स्वामी समर्थ
एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, स्वामी समर्थ कधीही दूर नसतात. ते नेहमी तुमच्यासोबत असतात. फक्त तुमचे विचार चांगले आणि अहंकार दूर केला की ते तुम्हाला दिसायला लागतात, आठवायला लागतात. जर तुम्हाला खरंच आयुष्यात बदल हवा असेल तर आजपासून सुरुवात करा. उद्या नाही, पुढच्या आठवड्यात नाही, आत्ताच आणि आत्ताच. हा व्हिडिओ इथेच थांबवू नका. याला एक सुरुवात माना. आणि जर तुम्हाला मार्गदर्शन हवं असेल, नामस्मरण कसं करायचं, किती वेळ करायचं, कुठल्या दिवशी करायचं, हे सगळं सविस्तर जाणून घ्यायचं असेल तर माझा पूर्ण व्हिडिओ नक्की पहा. कमेंटमध्ये जय जय स्वामी समर्थ नक्की लिहा. कारण तुमचा एक कमेंट तुमच्या श्रद्धेचं एक पाऊल असू शकतो. आणि हा व्हिडिओ त्या लोकांपर्यंत पोहोचवा ज्याला याची सर्वात जास्त गरज आहे. कदाचित तुमच्या एका शेअरमुळे कोणाचं तरी आयुष्य बदलू शकतं. शेवटी फक्त एकच प्रार्थना, विश्वास ठेवा, स्वामी समर्थ नेहमी तुमच्यासोबत आहेत. विश्वास ठेवा, श्रद्धा ठेवा आणि नामस्मरण सुरू करा. कारण नामस्मरण हे स्वामी समर्थांच्या जवळ जाण्यासाठी सर्वात महत्त्वाचे आहे. म्हणूनच जर कोणी दुःखी असेल, त्यांच्या आयुष्यात खूप त्रास वाटत असेल तर हा व्हिडिओ नक्की शेअर करा. कारण स्वामी समर्थ नावच असं आहे की त्यामध्ये सगळं दडलेलं आहे. म्हणूनच स्वामी समर्थ तुमच्या नेहमी पाठीशी राहतील अशी मी स्वामी समर्थांना प्रार्थना करेल. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, हे स्वामी समर्थ आपल्याला नेहमी सांगतात. आणि आपण स्वामी समर्थांचे नेहमी ऐकायला पाहिजे. कारण जेव्हा आपल्या आयुष्यात अडचणी येतात तेव्हा स्वामी समर्थ कुठून ना कुठून तरी आपल्याला मार्ग दाखवतात आणि मार्गदर्शन करतात. म्हणून आपण पुढे जाऊ शकतो. याला फक्त स्वामी समर्थांचाच आधार म्हणता येईल. कारण स्वामी समर्थ असे आहेत की त्यांना आपल्या भक्तांचे दुःख कधीही बघवत नाही. म्हणून स्वामी समर्थ आपल्या भक्तांसोबत नेहमी असतात. कितीही अशक्य गोष्ट असली तरी स्वामी समर्थ ती शक्य करून दाखवतात. म्हणून स्वामीवर विश्वास ठेवा, श्रद्धा ठेवा. धन्यवाद.